महाराष्ट्रातील भक्ती चळवळ, महाराष्ट्रामध्ये भक्ती चळवळी झाल्या. त्या चळवळीमध्ये महाराष्ट्रामध्ये भक्ती चळवळीचा उगम हा इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांच्या काळात झाला. आता संत ज्ञानेश्वराबद्दल आपण सर्वांना माहित आहे. 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर होऊन गेले. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी नावाचा मोठा ग्रंथ लिहिला. त्याला भावार्थ दीपिका सुद्धा असं म्हणतात. आणि पंढरपूरचा विठोबा हे दैवत या चळवळीचा केंद्रबिंदू होते. पंढरीचा पांडुरंग हे सगळ्यांना महाराष्ट्रात असणाऱ्या प्रत्येक, तर हे विठोबा दैवत आहे आणि ते केंद्रबिंदू होते. संत नामदेव इसवी सन 1270 ते 1350 या काळामध्ये होऊन गेले. आणि हे संत जे नामदेव होते, थोडेसे संत वाङ्मयाचा जर आपण अभ्यास करायला लागलो, संत नामदेव हे थोडे तापट होते. तापट म्हणजे त्यांना लवकर राग वगैरे यायचा. पण पंजाबमध्ये आजही जास्त प्रमाणामध्ये त्यांचे पूजन केले जाते, त्यांना मानलं जाते. तर हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडातील आणि समकालीन होते. कोण होते समकालीन? तर संत नामदेव संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन म्हणजे त्या काळातील होते. त्यांनी उपवास, तीर्थयात्रा आणि इतर सर्व प्रकारच्या धार्मिक बाह्योपचारावर टीका केली. त्यांनी काय केलं? उपवास केला जातो, या उपवासावर, तीर्थयात्रेवर आणि इतर सर्व धार्मिक बाह्योपचारावर त्यांनी टीका केली. कोणी टीका केली? संत नामदेवांनी टीका केली. प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला प्रश्न बनवायचे, तर प्रश्न बनवून झाल्यानंतर त्या जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर आपण घेणार आहोत. आता आपण महत्त्वाचा भाग पहिला बघत आहोत. महत्त्वाचा म्हणजे भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. आता स्त्री म्हटलं म्हणजे सगळ्यांना माहीतच आहे, स्त्रियांना आताच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीचे मुभा आहे, ती मुभा असा एक कालखंड होऊन गेला की ज्या कालखंडामध्ये नव्हते. पण असेही प्राचीन वैदिक कालखंडामध्ये असा भाग आहे की ज्यामध्ये स्त्रियांना जास्तीत जास्त चांगलं असं स्थान होतं. तर कोणत्या काळामध्ये होते ते बघा. भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. कोणकोणते सामाजिक स्थान आहे? भारतीय वैदिक साहित्य आणि इतिहास संशोधनाच्या आधारे असे दिसते, माध्यमातून आपल्याला दिसते, इतिहास संशोधनाच्या माध्यमातून आणि वैदिक साहित्याच्या माध्यमातून असं दिसते की पूर्व वैदिक काळातील, कोणता कालखंड लक्षात ठेवा, पूर्व वैदिक काळातील स्त्रियांचे सामाजिक स्थान तुलनेने अधिक उच्च दर्जाचे होते. म्हणजे स्त्रियांना उच्च दर्जाचे स्थान होते. कोणत्या कालखंडामध्ये? पूर्व वैदिक कालखंडामध्ये होते. परंतु त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा होता असे मात्र म्हणता येणार नाही. त्यांना उच्च स्थान होते. दर्जा कसा होता? उच्च दर्जा होता, पण पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा होता असे मात्र म्हणता येणार नाही. त्या काळामध्ये पितृप्रधान समाज व्यवस्था होती आणि ती आजही तशीच आहे. आजही आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये येते पितृसत्ताक पद्धती आहे. म्हणजे पूर्ण सूत्र हे पित्याच्या हातामध्ये किंवा कर्ता पुरुष जो घरचा असतो त्याच्या हातामध्ये असते आणि ते परंपरेनं एकापासून दुसऱ्यापर्यंत जात असतात. तर त्याला पितृप्रधान समाज व्यवस्था म्हटलं जाते. पूर्ववैदिक काळामध्ये स्त्रियांना वेदांचे शिक्षण घेण्याची मुभा होती. तो जो पूर्ववैदिक काळ होता, या पूर्ववैदिक काळामध्ये स्त्रियांना वेदांचे शिक्षण घ्यायची मुभा होती. आता आपण सर्वांना माहीत असेल वेद कोणकोणते आहेत? 4 वेद आहेत. 4 वेदांच्या 11व्या वर्गामध्ये भाग आलेला आहे. तर सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद हे असे 4 वेद आहेत. तर स्त्रियांना कोणत्या काळामध्ये? पूर्व वैदिक काळामध्ये स्त्रियांना वेदांचे शिक्षण घेण्याची मुभा होती. त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार होता. आता उपनयन संस्कार हा 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार होता. त्यामुळे त्यांना गुरुगृही राहून शिक्षण घेता येत असे. म्हणजे तुम्ही वैदिक काळामध्ये बघितलं असेल तर प्रत्येकाला गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घ्यावं लागत होतं. त्या ठिकाणी राहून ते शिक्षण घ्यायचे. सद्यस्थितीमध्ये वेगळं आहे. तुम्ही सगळे शाळेमध्ये येत आहे आणि शाळेमध्ये आल्यानंतर, कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्ही तिथे शिक्षण घेताय. पण त्या काळामध्ये मात्र तसं नव्हतं. तर त्या काळामध्ये गुरुगृही राहून शिक्षण घेण्याच्या बाबतीमध्ये बोलतोय आपण, स्त्रियांच्या बाबतीमध्ये बोलतोय. मग ऋग्वेदामध्ये वेदविद्या प्राप्त केलेल्या स्त्रियांना अत्यंत मानाचे स्थान होते.
आता ऋग्वेद, आताच मी सांगितलं 4 वेदापैकी एक वेद ऋग्वेद. ह्या ऋग्वेदामध्ये ज्यांनी वेदांची विद्या प्राप्त केलेली आहे त्या स्त्रियांना अत्यंत मानाचे स्थान होते. म्हणजे वेदांचे शिक्षण घेतलेली स्त्री ही उच्च दर्जाची समजली जायची, त्यांना उच्च लेवलचं स्थान होतं. आपण ह्या सगळा जो कालखंड हा बघत आहोत हा कुठला आहे? पूर्व वैदिक कालखंडातील आहे. अशा स्त्रियांचे 2 प्रकार ऋग्वेदामध्ये सांगितले. ऋग्वेदामध्ये 2 प्रकार सांगितले आहेत. हा जसा ऋग्वेद आहे त्याच्यामधले 2 प्रकार सांगितलेले आहेत. कोणकोणते आहेत? पहिली आहे सद्यवधू, सद्यवधू, आणि दुसरा आहे ब्रह्मवादिनी, दुसरा आहे ब्रह्मवादिनी. आता सद्यवधू म्हणजे काय? स्क्रीनवर तुम्हाला दिसते ते बघा जरा तिथं. नाही कळलं तर कॉमेंटमध्ये कळवा, आणि प्रेझेंटेशन नेमकं कोणत्या पद्धतीचे पाहिजे तेही कॉमेंटमध्ये कळवा. कृपया पूर्ण व्हिडिओ पाहिल्यामुळे पूर्ण पाठ तुमच्या लक्षामध्ये येईल. तर पहिली ऋग्वेदामधील पहिला जो प्रकार आहे तो कुठला प्रकार आहे? सद्यवधू. सद्यवधू म्हणजे उपनयनाचा संस्कार पूर्ण होताच गुरुगृही न जाता विवाह होऊन सासरी पाठवल्या गेलेल्या मुली. ही डेफिनेशन पाठ करून घ्यायची. सद्यवधू म्हणजे उपनयनाचा संस्कार पूर्ण होताच, उपनयनाचा संस्कार करण्याची मुभा होती, उपनयनाचा संस्कार पूर्ण होताच गुरुच्या गृही न जाता विवाह होऊन, म्हणजे वेदांचे शिक्षण अध्ययन करण्यासाठी गुरुच्या गृही न जाता सरळ सरळ विवाह होऊन सासरी पाठवल्या गेलेल्या ज्या मुली होत्या त्यांना म्हणायचे सद्यवधू. म्हणजे गुरुगृही न जाता उपनयन संस्कार होता बरोबर सरळ सासरी जाणे, पतीच्या घरी जाणे, त्या मुलींना म्हटलं जायचं सद्यवधू. लक्षात आलं? सद्यवधू. दुसरा जो प्रकार आहे तो ब्रह्मवादिनी. आता हा जो ब्रह्मवादिनी प्रकार आहे म्हणजे उपनयनाचा संस्कार प्राप्त झाल्यानंतर वेदांचे शिक्षण घेऊन वेदविद्येत पारंगत झालेल्या शिक्षण, म्हणजे उपनयनाचा संस्कार यांना प्राप्त झाला, यांनी नंतर वेदांचे शिक्षण घेतले आणि वेदांचे शिक्षण घेतल्यानंतर ते वेद विद्येमध्ये पारंगत झाले. अशा ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना ब्रह्मवादिनी म्हणायचे. पण याच्यामधला एक फरक काय आहे? त्या आजन्म अविवाहित राहून सद्यवधू काय करायची? लग्न करायची, सासरी जायची. उपनयन संस्कार होता बरोबर गुरुच्या गृही जात नव्हती. म्हणजे डिफरन्स जर तुम्हाला सांगायचं झाला तर हे तुम्हाला सांगता येईल की सद्यवधू सरळ सरळ लग्न होता बरोबर आपल्या सासरी जायची, पतीच्या घरी जायची. तर ब्रह्मवादिनी मात्र तशी करत नव्हती. ब्रह्मवादिनी म्हणजे तिच्यावर उपनयनाचा संस्कार झाल्यानंतर वेदांचे शिक्षण घेऊन वेदविद्येत पारंगत झालेल्या स्त्रिया ज्या होत्या त्यांना म्हणायचे. ह्या काय करायच्या? आजन्म अविवाहित राहायच्या आणि वेदांचे अध्ययन आणि अध्यापन करत असत. फक्त अध्ययनच करायचे नाही तर अध्यापन सुद्धा करीत असत. अध्ययन आणि अध्यापन म्हणजे शिकवणे. स्त्रियांना वेद आणि वेदांच्या स्पष्टीकरणाशी निगडित असलेले वेदांगे, आता वेदांगे हा शब्द आलेला आहे, वेद आणि वेदांच्या स्पष्टीकरणाशी निगडित असलेले वेदांगे म्हणजे वेदामधील जो कंटेंट असतो त्याला म्हणतात. दोन्हींचे शिक्षण दिले जात असे. नंतर मात्र स्त्रियांचे शिक्षण फक्त धार्मिक स्त्रवणे. आता यांना सगळं शिक्षण दिलं जात होतं, पण शिक्षण कसं दिलं जात होतं? 2 प्रकारच्या स्त्रिया बघितल्या आपण, सद्यवधू आणि ब्रह्मवादिनी. ह्या 2 प्रकारच्या स्त्रिया आपण बघितल्या. त्यापैकी आता नंतर मात्र स्त्रियांचे शिक्षण फक्त धार्मिक स्तवने आणि कविता यांच्या पुरते मर्यादित राहिले. म्हणजे स्त्रियांना शिक्षण तर मिळायला लागलं, कालखंड बदलत गेला. पहा स्त्रियांची स्थिती कशी कशी बदलत गेली. पूर्ववैदिक काळामध्ये कशी होती ती स्थिती आणि मग नंतर ती हळूहळू कशी बदलत गेली हे तुमच्या लक्षात येईल. मग स्त्रियांवर किती अन्याय अत्याचार झाला समाजामध्ये, त्यांना कोणतं स्थान देण्यात आलं होतं हे तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. नंतर मात्र स्त्रियांचे शिक्षण फक्त समाजामध्ये स्त्रियांची भूमिका समाजोपयोगी आणि अर्थोत्पादक समजली जात होती. 2 गोष्टीसाठी महत्त्वाची समजली जात होती. कशासाठी? समाजासाठी उपयोगाची आणि अर्थोत्पादक, पैसा कमवून देण्यासाठी. म्हणजे त्या काळामध्ये आपण आपली आई बघितली असेल, शेतकरी स्त्री जर आपण बघितली तर आपल्या लक्षामध्ये येते की आपली आई शेतामध्ये, पप्पा तर जातातच पण आपली आई सुद्धा शेतामध्ये राबायला जाते.
त्याही काळामध्ये स्त्रियांची भूमिका समाजासाठी आणि अर्थोत्पादन म्हणजे पैसा कमवण्यासाठी समजली जात होती. त्यांना विध या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक सभामध्ये सहभागी होता येत. जी सामाजिक सभा होती, तर सामाजिक सभा ज्या व्हायच्या त्या सभेला नाव होतं विध, विदत असं तुम्ही म्हणू शकता. त्यांना आयुष्याच्या जोडीदार स्वतः निवडण्याची मुभा होती. आता मधला कालखंड आपण पाहिला असेल तर आई वडिलांनं ज्या मुलाशी लग्न करून द्यायचं म्हटलं त्याच मुलाशी लग्न करून दिलं जायचं, त्याच मुलाशी मुलीला लग्न करावं लागत होते. तिला तो पसंत नसेल, इच्छा असेल नसेल. आताचा काळ थोडा वेगळा झाला. आता पप्पाच्या समोरूनच मुलगी जरी गेली तरी कळत नाही की आपलीच पोरगी गेली का, कारण मास्क बांधलेला असतो. आता तर समस्या जास्तच निर्माण होईल. पण त्या काळामध्ये म्हणजे पहा, तो डेव्हलप कालखंड होता असं आपल्या लक्षात येत आहे. त्या काळामध्ये सामाजिक सभामध्ये सहभागी स्त्रियांना होता येत असे. त्यांना आयुष्याच्या जोडीदार स्वतः निवडण्याची मुभा होती. म्हणजे लग्न करायचं असेल तर ते स्वतःचा जोडीदार स्वतः निवडू शकत होते. विवाह हा एक पवित्र संस्कार, विवाह काय आहे, पवित्र संस्कार मानला जात होता आणि तो मोडण्यास मान्यता नव्हती समाजामध्ये. आजही मानलं जाते. मात्र स्त्रीने विवाह केलाच पाहिजे अशी मात्र सक्ती त्या काळात नव्हती. तो संस्कार होता, पण स्त्रीला तिनं विवाह केलाच पाहिजे, तिनं लग्न करायलाच पाहिजे अशी मात्र सक्ती नव्हती. हा एक बरा भाग आहे. म्हणजे ती आपल्या पद्धत उच्च वर्णातील वराचा, उच्च वर्णातील म्हणजे इथं उच्च वर्णामध्ये फॉर एक्झाम्पल ब्राह्मण आहे आणि इथं कनिष्ठ मध्ये शूद्र आहे. तर उच्च वर्णाच्या वराच्या कनिष्ठ दर्जाच्या वर्णातील वधूशी, वधूशी म्हणजे मुलीशी, म्हणजे उच्च वर्गातील मुलगा कनिष्ठ वर्णातील मुलीशी जर तो लग्न करत असेल आणि प्रतिलोम विवाह म्हणजे उच्च वर्णातील वधूच्या, आता पहा अनुलोम मध्ये पहिल्यांदा उच्च वर्णातील वर कनिष्ठ वर्णातील वधूशी विवाह करत असेल तर त्याला अनुलोम विवाह म्हणायचा. आणि याच्या उलट उच्च वर्णातील वधू, मग आता वधू इथं उच्च वर्णातील आहे आणि वर हा कनिष्ठ वर्णातील असेल तर त्याला प्रतिलोम विवाह म्हणायचे. म्हणजे विवाहाचे दोन प्रकार, कुठला, अनुलोम विवाह आणि प्रतिलोम विवाह. आता उत्तर वैदिक काळामध्ये जाती व्यवस्था आणि पुरोहित वर्गाचे वर्गण्याचा अधिकारही संपुष्टात झाला. ते गुरु कुलामध्ये राहू शकत नव्हते उत्तर वैदिक कालखंडामध्ये, लक्षात ठेवा ही बाब. आणि ते उपनयन संस्काराचा सुद्धा त्यांना लाभ घेता आला नाही. विवाह हा एकमेव संस्कार आणि बालवयातील विवाह हे स्त्रियांचे वास्तव ठरले. आता स्त्रियांना काय ठरलं, फक्त बालविवाह करणे, लहानपणात त्यांचं लग्न करून देणे आणि विवाहालाच एकमेव संस्कार समजलं गेलं. आता ह्या बाबी जेव्हा आपण बघितल्या तर कायदेशीर हक्काच्या बाबतीमध्ये पूर्ववैदिक काळामध्ये सामाजिक आणि कायदेशीर हक्कांच्या दृष्टीने स्त्रियांचे स्थान उत्तर वैदिक काळाची तुलना केली तर अधिक मानाचे होते. तेव्हा ते पुरुषांच्या बरोबरीचे नव्हतेच, पुरुषाला वरचे स्थान दिलेलं होतं, पुरुषाच्या बरोबरीचे नव्हतं. पण जर तुलना केली तर उत्तर वैदिक काळापेक्षा पूर्व वैदिक काळामध्ये आपल्याला ह्या बाबी स्त्रियांना जास्त स्थान होतं असं म्हणजे म्हणता येईल. स्थावर संपत्तीवर त्यांना अधिकार नव्हता. ते घरची घर वगैरे आज आहे, आता कायदे आहेत, तुम्ही अधिकार, जेवढा अधिकार मुलाचा आहे तेवढाच अधिकार मुलीचा सुद्धा आहे. पण त्या काळामध्ये त्यांना स्थावर संपत्तीवर अधिकार नव्हता. म्हणजे स्थावर संपत्ती म्हणजे घर, बंगला, अशा वस्तू, जमीन. उत्तर वैदिक काळामध्ये स्त्रियांचा सामाजिक दर्जा मात्र घसरत गेला. स्त्रिया फक्त घरगुती कर्तव्याशी बांधल्या गेल्या. स्त्रियांना काय केलं गेलं, फक्त घरातल्या घरात ठेवलं गेलं. घरचे कामं करा, शेतीवाडीचे कामं करा, 2 पैसे आणून द्या आणि तेच कर्तव्य करा. थोडक्यात म्हणायचं झालं तर चूल आणि मूल एवढंच काम. आणि सामाजिक सभामधून त्यांनी सहभागी होणे वर्ज्य करण्यात आले. आता स्त्रीच्या इथं सभामध्ये येणे त्यांना वर्ज्य करण्यात आले.
ती कितीही विद्वान असेल, काहीही असेल, पण तिला घराच्या बाहेर समाजामध्ये आपले विचार मांडण्याची मुभा नव्हती. स्त्रियांच्या कुटुंबातील दर्जा गौण ठरला. स्त्रियांच्या कुटुंबातील दर्जा, आणि आता बाहेर तर तिला स्थान नाहीच, पण कुटुंबामध्येही तिला स्थान नाही. आणि मग यांनी स्त्रियांना खालच्या दर्जावर आणून ठेवलं. म्हणजे समाज व्यवस्था एवढी बिकट परिस्थितीवर येऊन गेली की ज्या माध्यमातून स्त्रीला माली उभा राहिली नाही. आणि म्हणून शूद्र आणि नारी ताडण की अधिकारी अशा पद्धतीचे सेंटेन्स सुद्धा त्या काळामध्ये बोलले गेले होते. कुटुंब पद्धती पितृप्रधान असणे आणि संपत्तीचा आणि वंशावळीचा वारसा हा पित्याकडून पुत्राकडे जाणे. पितृप्रधान संस्कृतीमध्ये पित्याकडून पुत्राकडे संपत्तीचा अधिकार, वारसा हक्कानुसार जायला लागला. आणि ही प्रथा जास्त प्रमाणामध्ये समाजामध्ये मिक्स झाली. त्यामुळे स्त्रियांनी जन्मापासून विवाहापर्यंतच्या काय करायचं आहे, स्त्रीनं जन्मापासून स्त्री विवाहापर्यंत पतीच्या घरी राहील, पित्याच्या घरी राहील. पित्याने एकदा लग्न करून दिलं तर कोणाच्या घरी जाईल, पतीच्या घरी जाईल. पतीच्या मृत्यूपर्यंत ती त्या पतीवर अवलंबून असेल. आणि एकदा पतीचा मृत्यू झालं तर मग ती मुलावर अवलंबून असेल. अशी पद्धत तिच्या बाबतीमध्ये घालण्यात आली. आणि ही स्त्री जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत फक्त गुलाम म्हणून गुलामच. आणि त्यामुळे समाजामध्ये स्त्रियांचं स्थान फार खालच्या स्तरात गेलं. आणि हा असा दंडकच घालून घेतला होता. आणि मग इच्छा नसतानाही तसेच हुंडा पद्धती आली. हुंड्यानं छळ व्हायला लागले. आता ह्या सगळ्या गोष्टीवर कायदे आहेत. हुंडा आपण घेऊ शकत नाही. कायद्यानं हुंडा घेणे आणि देणे हे दोन्ही चुकीचं आहे. हुंडा देऊही नका आणि हुंडा घेऊ पण नका. नाही तर उगीच एक काहीतरी निर्माण होऊन जाते. जसं एक गाणं आहे, त्या गाण्यामध्ये हुंडा मागे जावई सासऱ्याला, थोडा विनोद आहे. हुंडा मागे जावई सासऱ्याला, नवरा बायकोच्या भाड्या तुझाला, नवरा बायकोच्या भाड्या तुझाला. म्हणून हुंडा घ्यायचा नाही आणि हुंडा द्यायचा सुद्धा नाही. आणि जर असं होत असेल तर आपण समाजशास्त्राचे विद्यार्थी म्हणून समाजामध्ये ह्या बाबी सांगणे आवश्यक आहे की हुंडा घेणे आणि देणे कायद्याने गुन्हा. मग नंतर गौतम धर्मसूत्र हा एक ग्रंथ आहे, ज्या ग्रंथामध्ये मुलींचे कौमार्य आणि पावित्र्य भंग होऊ नये म्हणून तिचा विवाह तिला ऋतुप्राप्ती होण्या अगोदर करावा असे म्हटले. आता पहा, ही किती मोठी शोकांतिका आहे की स्त्रियांवर पहा किती पद्धतीने किती मोठा अन्याय अत्याचार होत गेला. आणि ते असं कमेंटही करा तुम्ही. आधुनिक भारतीय स्त्रिया आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रिया यांच्या सामाजिक स्थानामध्ये काही साम्य आहे का याची चर्चा करायची. त्या संदर्भातील काही प्रथा परंपरा 21व्या शतकामध्ये अजूनही टिकून आहेत का, ह्या बाबी तुम्हाला सांगायच्या आहेत. तर तुम्ही त्याचा छोटा क्लिपिंग व्हिडिओ वगैरे 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा असा व्हिडिओ बनवा. तुमचे विचार त्यावर मांडा आणि तो मला मेल करा किंवा व्हॉट्सॲप करा, जेणेकरून आपण जे जबरदस्त डिबेटफुल किंवा चर्चा सत्र ज्याच्यामध्ये चांगलं रंगलेलं आहे ते आपण चॅनलला टाकू. तर तुर्तास इथं थांबू. पुढचा व्हिडिओ एंड स्क्रीनमध्ये मिळणार, तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचं आणि पुढचा भाग बघायचा. आणि ते प्लेलिस्ट आहे, पूर्ण सिरीज बघायची, तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येईल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांपर्यंत जास्तीत जास्त. आणि सांगा कशा पद्धतीचं प्रेझेंटेशन पाहिजे. आपण बोर्डवर पण घेऊ शकतो प्रेझेंटेशन. बोर्डवर घेतलेलं बरं राहील की हे बरोबर राहील, हे थोडंसं सांगा. थँक्यू.